आज आपण पाहणार आहोत एक जबरदस्त परखड आणि डोळे उघडणारा भाषणाचा आढावा, ज्यामध्ये राज ठाकरे पहिल्यांदाच अशोक खरात यांच्यावर त्यांनी भाष्य केले व ते प्रचंड संतापलेले चित्र हे दिसत आहेत व ते नेमकं काय बनाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तरी आला खरात शेताला पाणी नाही मिळत, आमच्याकडे इरिगेशनची बोंब, पण खरातला पाणी भरपूर. हे बाबा आमचे, ही महाराष्ट्राची अवस्था. तर यामध्ये राज ठाकरे पहिल्यांदाच अशोक खरात यांच्याबद्दल त्यांनी भाष्य केले व राज ठाकरे यांनी पत्रकारिता, ट्रोलिंग, राजकारण आणि सध्याच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीवर जोरदार भाष्य केलं. राज ठाकरे सुरुवातीला म्हणतात की ज्याचा सत्कार होतो त्याने जास्त बोललं पाहिजे. कारण काय? कारण त्या व्यक्तीने आयुष्यात जे अनुभव घेतले, जे संघर्ष केले ते खरंच नव्या पिढीसाठी शिकण्यासारखं असतं. ते पत्रकार कमलेश सुतार यांचा उल्लेख करत म्हणतात की तुमच्यासारख्या पत्रकारांनी जास्त बोललं पाहिजे, कारण लोकांना कळायला हवं की पत्रकार खरंच काय सहन करतो. आज भोग या शब्दाचा अर्थ वेगळाच घेतला जातो, पण खरं तर पत्रकार खरंच भोगतो. केसेस, दबाव, धमक्या, ट्रोलिंग आणि अनेकदा राजकीय हस्तक्षेप. राज ठाकरे स्पष्ट सांगतात की पत्रकार हा फक्त बातमी देणारा नसतो, तो सिस्टीमची जुनं देणारा असतो. व त्यांनी ट्रोलिंगवर थेट हल्ला केला व आज सोशल मीडियावर ट्रोलिंग खूप वाढलं आहे. पण त्यावर राज ठाकरे काय म्हणतात? ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नका, कारण अनेक ट्रोल्स हे नैसर्गिक नसतात, ते संघटित असतात, राजकीय असतात. जर एखादा माणूस स्वतःचं मत मांडतो ठीक आहे, पण ट्रोलिंग ही वेगळी गोष्ट आहे. मी कधीच खाली कमेंट्स वाचत नाही असंही ते स्पष्ट सांगतात. व राज ठाकरे म्हणतात की खरी टीका सुधारण्यासाठी असते आणि ट्रोलिंग बदनाम करण्यासाठी असतं. ते सांगतात की पूर्वीचे नेते म्हणायचे टीका समजून घेतली तर माणूस सुधारतो. आज मात्र टीका कमी आणि द्वेष जास्त होतो. राज ठाकरे इथे थेट मुद्द्यावर येतात आणि बोलतात की आजचे माध्यम बातम्यांपेक्षा जाहिरातींवर चालतात. याचा अर्थ काय? सत्य मांडणं दुय्यम झाले, TRP महत्त्वाची झाली, पैसा, पत्रकारिता. ते सांगतात की मी स्वतः पेपर काढायचा विचार केला होता, पण बरं झालं काढला नाही, कारण आजच्या सिस्टीममध्ये टिकण्यासाठी जाहिरातींचे खेळ करावे लागतात आणि ते मला करायचे नव्हते. आज न्यूज चॅनेल्स 24/7 चालतात, पण दररोज इतक्या बातम्या कुठून येणार? मग काय होतं? कृत्रिम वाद निर्माण होतात, लोकांना भिडवले जाते, TRPसाठी ड्रामा केला जातो. लोकांनी बातम्या तयार करायच्या का, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. व राज ठाकरे एक अनुभव सांगतात. ते नागपूरला गेले होते आणि तेथे त्यांना अनेक जुने पत्रकार भेटले, पण ते आता काय करत होते? मंत्र्याचे सचिव. यावर ते म्हणतात जे स्वतःचे विकले गेले आहेत त्यांच्या मताला काय किंमत? ते जुन्या काळाचा उल्लेख करतात. त्यावेळी पत्रकार होते निडर, थेट, प्रभावी. ते आचार्य अत्रे यांच्या संदर्भ देतात. ते चुकीचे आहे, ते सरळ छापायचे, कोणाची भीती नव्हती. आज तसं नाही. व पुढे ते बाबासाहेब यांच्याबद्दल बोलतात की अशी व्यक्ती समाजाला दिशा देतात, त्यांच्या विचारपूस शिकायला मिळतं. तर महाराष्ट्राची सध्याची अवस्था कठोर शब्दात टीका केली त्यांनी. राज ठाकरे एक मोठा प्रश्न विचारतात. हा तो महाराष्ट्र आहे का जिथे संतांची परंपरा होती, विचार होता, संस्कृती होती? आज काय दिसतं? राजकारणात घाणेरडी भाषा, समाजात तणाव, शेतकऱ्यांचे प्रश्न. ते पुढे म्हणाले की शेताला पाणी नाही पण खरातला पाणी आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली. राजकारण आणि मुद्दे वेळेनुसार बाहेर येणार. ते पुढे सांगतात की राजकारणात अनेक मुद्दे आहेत, योग्य वेळ येईपर्यंत लपवले जातात आणि मग कोणाला संपवायचं असेल, कोणाची वाट लावायची असेल तेव्हा ते बाहेर काढले जातात. व राज ठाकरे पुढे म्हणतात की कमलेश सुतार यांच्यात पत्रकारितेची खुमखुमी आहे, ती आग असावी लागते. फक्त बातमी वाचणं म्हणजे पत्रकारिता नाही, शोध पत्रकारिता खूप महत्त्वाची आहे. व त्यांनी एक मोठा संदेश दिला. व त्यांनी शेवटी सांगतात की काळ कायम एकसारखा राहत नाही, परिस्थिती बदलते. आजचं वाईट वातावरण कायमचं नाही व पुन्हा एकदा चांगली पत्रकारिता येईल. तर मित्रांनो, हे भाषण राजकीय नाही तर समाजाला आरसा दाखवणार आहे. पत्रकारांनी मजबूत राहायला हवं, लोकांनी सत्य ओळखायला हवं आणि सिस्टीम बदलण्यासाठी जागरूक व्हायला हवं. तर तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजची पत्रकारिता योग्य दिशेने चालली आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मराठी भूमी सोबत राहा. जय महाराष्ट्र.